कृष्ण हरे हरे जय कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा
माधवरी तो हा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर 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 सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम तुम्ही संत माय बाप कृपावंत संत माय बाप कृपावंत संत माय बाप कृपावंत संत माय बाप कृपावंत कायमे पतित कीर्तिवानो पतित कीर्तिवान अवतार तुम्हादराया कारण अवतार तुम्हादराया कारण अवतार तुम्हादराया कारण अवतार तुम्हादराया कारण उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव वाढविले सुख भक्ती भाव धर्म सुख भक्ती भाव धर्म वाढविले सुख भक्ती भाव धर्म वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हादराया कारण अवतार तुम्हादराया कारण अवतार तुम्हादराया कारण अवतार तुम्हादराया कारण उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव
तुका म्हणे गुण चंदनाचे तुका म्हणे गुण चंदनाचे तुका म्हणे गुण चंदनाचे तुका म्हणे गुण चंदनाचे तैसे तुम्ही जगे संत जन तैसे तुम्ही जगे संत जन तैसे तुम्ही जगे संत जन तुका म्हणे गुण चंदनाचे तुका म्हणे गुण चंदनाचे तुका म्हणे गुण चंदनाचे तुका म्हणे गुण चंदनाचे तैसे तुम्ही जगी संत जन तैसे तुम्ही जगी संत जन तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कर अवतार तुम्हा धराया कर अवतार तुम्हा धराया कर अवतार तुम्हा धराया कर उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार जय डोबार कुमाया विठोबार कुमार जय डोबार कुमाया विठोबार जय कुमार जय डोबार कुमार जय विठोबार कुमार जय डोबार कुमार जय विठोबार कुमार चला बापू चाल म्हणाला तुम्ही संत माय बापू तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माय 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 बाप कृपावंत कायमे पटेता कीर्तिवानु कायमे पटेता कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया करान अवतार तुम्हा धराया करा कायमे पतेत कीर्तिवानो कायमे पतेत कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण बुद्धरा जन जड जीवा
उद्धरावे जन जड जीवा जरा उद्धरावे जन जड जीवा उद्धरावे जन उद्धरावे जन जड जीवा उद्धरावे जन जड जीवा उद्धरावे जड जीवा अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया विठ्ठला
उठा. शांत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव, वाढविले सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. समचरण सरोजम सांद्रनीरांबुदाभं, जगननीतपानिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया. दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया. दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्रय जननी देवांची. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वीर. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दिन दुर्बळाची देवा, दिन दुर्बळाची देवा, दिन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दिन दुर्बळाची देवा,
संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगतवंदनीय जगतश्रेष्ठ श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा संत पर प्रकरणातला अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदान या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत तुकोबाराय सांगतायत संतांपुढे उभे आहेत, संतांचं वर्णन करतात. काय म्हणतात तुकोबाराय? तुम्ही संत माय, तुम्ही संत काय माय आहात, बाप आहात आणि कृपावंत आहात. तुम्ही कसे आहात? कृपावंत आहात. आणि असं असताना मी तुमची काय कीर्ती वाणू? मी तुमची कीर्ती वर्णू शकत नाही, गाऊ शकत नाही, वधू शकत नाही, बोलू शकत नाही, असं तुकोबाराय म्हणतात. काय मी पतित, मी पतित आहे, कशी कीर्ती वाहणार? तरी पण तुकोबाराय दुसऱ्या चरणात म्हणतात, जरी सांगता येत नसलं तरी प्रयत्न करू नका, केला पाहिजे. तुम्ही कसे आहात, तुमचं काय प्रयोजन आहे ते येण्याचं, तुमचा अवतार कशा करताय? अवतार तुम्हा धराया कारण, ह्याच्या कारण तुमचा अवतार आहे. कशा करता? उद्धराया जन जड जीव, जे जड जीव आहेत त्यांचा उद्धार करण्याकरता तुमचा अवतार आहे. असे असणारे तुम्ही, तुमची कीर्ती काय वाहणार, काय वर्णन करणार? तुकोबाराय म्हणतात, तिसऱ्या चरणात सांगतात, वाढविले सुख. तुम्ही इथे आलात, जडजीवाचा उद्धार तरी केलाच आहे, पण तरी दुसरं कार्य काय केलं? वाढविले सुख, भक्ती भाव धर्म. सुख वाढविलं, भक्ती वाढविली, धर्म वाढविला आणि भगवंताच्या नामाचा प्रचार केला. महाराज, कुळाचार नाम विठोबाचे. असे असणारे तुम्ही संत आहेत. तुम्हाला उपमा तरी काय द्यायची? पण त्यांना एक उपमा सुचली आणि ते अभंगाच्या शेवट चरणात म्हणतात तुकोबाराय, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. चंदनाच्या अंगामध्ये जे जे गुण आहेत, जे जे लक्षण आहेत, ते सगळेच्या सगळे लक्षण तुमच्या ठिकाणी आहेत. म्हणून म्हणतात तुकोबाराय, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. विठ्ठल 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 आपण सरळ सरळ अभंगाचा अर्थ पाहिलेला आहे. यथामती यथावकाश, जशी सद्गुरुनाथ बुद्धी देतील, पंढरीनाथ जशी बुद्धी देतील, तसं आपण कीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा पर्याय द्यायचा, म्हणजे सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानोबारायचा समाधी उत्सव, त्यानिमित्ताने आपण इथं अखंड नामजप करत असतो. अलंकापूर नगरीमध्ये इंद्रायणी मातीच्या कुशीमध्ये असं चालत असलेला हा आपला उत्सव आहे. आपल्या शेजारी जे वाहणारे ती कुबेरगंगा आहे, तिच्या कुशीमध्ये आपण राहत आहोत. हे गटार नाही बरं का, त्याला काय म्हणतात? कुबेरगंगा. त्याला आपण गटार केलं, आता आपलंच घाण जाऊन तिथं गटार झालं. असं राहत असताना बाबांच्या आणि स्वामीजीच्या आज्ञेनं आज त्रयोदशीची कीर्तनरूपी सेवा मजसारख्या पामराकडे आली.
तसा तर पाहायला गेलं तर एक सेवडके एक आहेत महाराज इथं कीर्तनकार, वेदांताचार्य, सगळे वेदांत शिकणारे विद्यार्थी आहेत. त्यातला मी एक आहे, पण वेदांत मी काही शिकला नाही जास्त, जसं येडं वाकडं काहीतरी थोडंफार. हां, वारकऱ्याच्या संगतीत राहतो, जेवढं बुद्धीला झेपतं तेवढंच करतो, जास्त काही लोड देत बसत नाही. कारण माहित आहे ना आजचा काळ कसा आहे, जास्त लोड दिला की मग काहीतरी होतं. त्याच्यापेक्षा लोड द्यायचा नाही, लोड घेऊन झोपायचं. असं तसं नाही, अभ्यास केलाच पाहिजे. परंतु सगळेच विद्वान आहेत. आमचे काका असतील, बारगजी बाबा असतील, हरी महाराज असतील, दिगंबर बाबा असतील, हर्षद महाराज असतील, स्वामीजी आहेत आमचे दुसरे सगळे, म्हणजे ते स्वामीजी. विठ्ठला मनोहर बाबा असतील, म्हणजे तेही स्वामीजीच आहेत. पण आता त्याच्यामुळे मी स्वामीजी म्हणलं. एक महात्मा सांगायचे की कधी साधूचं नाम घेतलं नाही पाहिजे, सद्गुरूचं नाव घ्यायला नाही पाहिजे शिष्याने. एखादी पत्नी असते, आपल्या पतीचं नाव घेत नाही, फक्त लग्नात घेते, परत त्याला दुसऱ्या वेळेस नाव घेऊन बोलायचं नसतं. हे रीत आहे, कारण ते चांगलं नाही. पूर्वीच्या काळात बघा, ओ पिंट्याचे पप्पा इकडे या असं म्हणायचे ना. अहो, अहो काय नाव आहे का, पण अहो म्हणून हाक मारायचे. आता काय म्हणतात, बाळू इकडे, जणू काही पोरालाच बोलवते, म्हणजे नवऱ्यालाच बाळू म्हणून हाक मारतात. ही पद्धत आहे, पण तशी पद्धती नव्हती पूर्वी. पूर्वी आवजाव होतं. मुलाचं जरी नाव ठेवलेलं असेल, पण त्या नावानं त्याला कधी हाक मारत नव्हते. का? कारण नावाने त्याच्या कधी हाक मारू नये, त्याच्यासाठी चांगलं नाही. म्हणून त्याला एक टोपण नाव ठेवलं जायचं, पिंट्या, गोट्या, राहुल्या, काय ते असं नाव ठेवले जायचे. बरोबर आहे का नाही? कशासाठी? कारण त्याच्या नावाने कधी हाक मारू नये. मला सांगायचं काय, सद्गुरुनाथाचं नाव फक्त सद्गुरू म्हणून, गुरुजी म्हणून, गुरु म्हणूनच उल्लेख करावा, गुरूंचं नाव कधी घेऊ नये. असो, असं असताना हा आपला उत्सव अतिशय आनंदाने चालत आहे. आज त्रयोदशीचा दिवस आहे, ज्ञानोबारायांचा समाधीचा आजचा दिवस आहे. आज दुपारी श्री संत ज्ञानोबाराय यांची समाधी झाली आणि समाधी घेतली, दिली. ज्ञानोबारायांनी समाधी घेऊन आता 750 वर्ष पूर्ण होत येत आहेत. 29 म्हणजे आता 750च्या जवळ चालू आहे आपण. हां, आपण राहू द्या, मोठाड असते तसं काय. तुम्हाला 29 म्हणा नाही तर काय म्हणा, आपण आहेच ना आता. हां, आता उत्सव करायचा आहे मोठा आपल्याला 750 वर्ष झाल्यानंतर. असं ज्ञानोबारायला झाली, तुकोबारांना 350 वर्ष झाले, हे का नाही. नामदेवरायला 600 किती वर्ष झाले? 75, 675 वर्ष झाले नामदेवरायांना. आता पुन्हा बघा, तुम्ही माझ्याकडे बघू नका, कारण हा सगळा उत्सव चालू आहे. कारण हा कसं म्हणतात, त्रिवेणी संगम आहे साधू संतांचा. या उत्सवामध्ये माझ्यासारख्या पामराकडे सेवा आली, अतिशय आनंदाने चालत असलेला आपला हा उत्सव आहे. आज त्रयोदशीचा दिवस आहे, ज्ञानोबारांनी समाधी घेतली. कारण संतांचे किती उपकार आहेत आपल्यावरती सांगता येत नाही, पण आपण साधू संतांच्या कृपेने थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदानी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल आपण कोणतंही कार्य करत असताना, कुठलाही अनुभव घेत असताना
जीवनामध्ये आपण एखादी गोष्ट घ्यायची जरी असेल किंवा त्याचा आपल्याला काय म्हणतात त्याला अनुभव घ्यायचा असेल तर आपण काय करत असतो, त्याची माहिती घेत असतो. बरोबर आहे का नाही? जसं एखादी गोष्ट आहे, एखादी कुठलीही वस्तू घेऊ द्या, त्याच्याविषयी आपण काय करत असतो, अनुभव माहिती घेत असतो. तसं काही लोक, आता समजा आम्ही दोघांनी टू व्हीलर घेतली, थोडक्यात आता आमचंच उदाहरण देतो. प्रदीप महाराजांनी बी टू व्हीलर घेतली, काय स्पीड बाईक, काय स्पोर्ट बाईक घेतली आणि मी फ्रीडम घेतली. त्यांचा अनुभव त्यांना माहीत आहे, त्यांनीही अनुभव घेतला, पण दुसऱ्याचा ऐकून त्यांनी ती गाडी घेतली. त्यांना त्याचा अनुभव आला. मीही गाडी घेतली दुसऱ्याचा ऐकून, कारण बाबा नवीन आले काहीतरी, गाडी चांगली आहे, मायलेज चांगलं देते, 4 सीट जरी बसला तरी आरामदायक आहे, एकदम सुंदर गाडी आहे, 180चं मायलेज आहे, 2 किलो CNG भरली की महाराज पंढरपूरला जाते. एवढी सुंदर गाडी आहे, 150 रुपयामध्ये चलो पंढरपूर. एवढी सुंदर गाडी आहे. तुम्हाला गाडी घ्यायची असेल ना तर ती गाडी घ्या. फक्त मी ऐकलं, मला अनुभव नाही, पण मला काही गाडी बी घ्यायची नाही, घेणं देणं नाही, पण हे सांगतं अनुभव. पण योगाला आणि मला गाडी घेण्याचा योग आला, मला गाडी घ्यायचं आहे. बरोबर आहे का नाही? आता मला गाडीची गरज आहे. मग मी ऐकलं होतं की मला गाडी घ्यायची आहे, पण अशी गाडी आहे, नवीनच आली आहे मार्केटमध्ये बजाजची, ती मला गाडी घ्यायची आहे. म्हणून मी शोरूममध्ये गेलो, गाडी बघितली, एकदम टकाटक गाडी आहे, वजनदार आहे, 150 किलो वजन आहे. बसलं की असं काय वाटतं की हेलिकॉप्टरमध्ये बसलो काय, अशी गाडी आहे. त्याला घोडागाडी स्वामीजी म्हणतात. असं एवढी सुंदर गाडी आहे, ऐकलं होतं, पण मला अनुभव नव्हता. तसं तुकोबारायांना संतांच्या बाबतीत अनुभव नव्हता, पण अनुभव ऐकला होता की संत कसे आहेत, उदार आहेत, कृपाळू आहेत, सज्जन आहेत, हे ऐकलं होतं. का मी नाही म्हणत, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, 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 कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. एवढे कृपादान तुमचे मन, एवढे कृपादान तुमचे मन, एवढे कृपादान तुमचे मन, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. एवढे कृपादान तुमचे मज, एवढे कृपादान तुमचे मज, एवढे कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, द्यावी पांडुरंगा, पांडुरंगा. तुम्ही कृपावंत आहात, मी ऐकलं होतं. आहात, तुम्ही स्वतःला कृपावंत म्हणून घेता. तुम्ही संकादिक संत, 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 तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत. मनविता कृपावंत, मनविता कृपावंत, मनविता कृपावंत,
करा उपकार एवढा करा उपकार एवढा करा उपकार एवढा करा उपकार एवढा करा उपकार. तुकोबाराय म्हणतात मी ऐकलंय तुम्ही कसे आहात, कृपावंत आहात. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुम्ही संकाधिक संत म्हणविता कृपावंत. स्वतःला तुम्ही कृपावंत म्हणविता. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की तुकोबारायांना जास्त काय अनुभव नव्हता. तुम्ही म्हणवता स्वतःला कृपावंत म्हणवता. कारण ह्या वेळेस अनुभव नव्हता तुकोबाराय. साधनेत होते, साधना करत होते, संतांचं ऐकलं होतं. संत उदार आहेत, कृपाळू आहेत, कृपावंत आहेत, पण अनुभव नव्हता. परंतु साधना करत असताना खूप काळ निघून गेला. काळ निघून गेल्यानंतर त्यांना अनुभव आला महाराज. जसं आता मी गाडी घेतली, गाडी घेतल्यानंतर मी स्वतः वापरली आणि वापरल्यानंतर मला ज्यांनी सांगितलं होतं एवढं मायलेज देते तेवढंच मायलेज द्यायला लागली. एकदम सुंदर महाराज. कुठला मेंटेनन्स नाही, झिरो मेंटेनन्स, काही खर्च लागला नाही. म्हणजे पेट्रोल टाकावंच लागतं पण जास्त लागलं नाही. खूप सुंदर गाडी चालली. मला अनुभव आला. मग तो अनुभव आल्यानंतर मी व्यक्त करू लागलो की खरंच गाडी चांगले. महाराज गाडी घ्यायची असेल तर ते घ्या, स्प्लेंडर घेऊन फसले तुम्ही. असं आहे. म्हणून गाडी सुंदर आहे असा मला अनुभव आला. तुकोबारायांना संतांच्या बाबतीत अनुभव आला. माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे. हा तुका म्हणेचा कोणी सांगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे. तुका म्हणेचा कोणी सांगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे. तुका म्हणेचा कोणी सांगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे. जे तुकोबाराय तुम्ही संकाधिक संत म्हणविता कृपावंत. तुम्ही स्वतःला कृपावंत म्हणविता असे म्हणणारे तुकोबाराय. त्याच्यानंतर अनुभव आला तुकोबारायांना आणि तुकोबाराय म्हणू लागले काय, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवल, साधू संत जीवल. आता तुम्ही कृपावंत साधू साधू संत जीवाला, साधू संत जीवाला. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवाला, साधू संत जीवाला गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, गोमटे करा माझे, आता तुकोबारायला अनुभव आला आणि तुकोबाराय म्हणू लागली आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. आता तुकोबारायांना अनुभव आला साधू संत खरेच कृपावंत आहेत. किती कृपावंत आहेत सांगता येत नाही. आई वडील पण कृपावंत आहेत महाराज. कृपा करतात, आपल्याला सांभाळतात, आपलं पालन पोषण करतात. कसं करतात? निस्वार्थपणे. कुठली अपेक्षा असते का त्यांना? नसते का? हा, माये बापे सांभाळती
लोभा कारणे पाळीती. मी जसं त्याला सांभाळलंय आता तसंच त्याने मला सांभाळावं म्हणून याच्या करता ते सांभाळतात. स्वार्थ आहे का नाही? मग आई बाप आपला सांभाळ करतात फक्त आपल्या म्हातारपणी आपल्या पोराने मला सांभाळावं याच्या करता. कृपा करतात, दया दाखवतात, परंतु लोभ आहे त्यांचा. काहीतरी मला पोरग सांभाळेल, पण असे पोरं निघतात काय जाणू. आईबापाला तर सांभाळत नाहीत पण त्रास मात्र देतात. असो आपल्याला तिथं जायचं नाही. तेही कृपा करतात. आपल्यावरती अनेक जणांची कृपा आहे महाराज, परंतु संतांची कृपा मात्र अतिशय वेगळी आहे. सद्गुरुनाथ संत आपल्यावरती कृपा करतात पण निस्वार्थपणाने, कुठलीही अपेक्षा त्यांच्या अंतकरणात नसते. फक्त ह्यांचं कल्याण व्हावं याच्या करताच फक्त ते कृपा करतात. विठ्ठल 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 आपल्यावरच कृपा करतात असं नाही. त्यांची दृष्टी सम असते. त्यांना कुठंही भेद दिसत नाही. अभेद आहे त्यांच्या दृष्टीत. आपल्या दृष्टीत काय भेद आहे? आपल्याला लहान लहान दिसतो, मोठा मोठा दिसतो, गरीब गरीब दिसतो, श्रीमंत श्रीमंत दिसतो, हे का नाही? पण साधू संताला त्याचं काही घेणे देणे नाही. समदृष्टी असते. म्हणून साधू संतांची जी दृष्टी आहे ती सम आहे. ते कृपा आपल्यावरच करतात असं नाही की आपल्याच म्हणजे मनुष्यावरच कृपा करतात असं नाही. पशु पक्षावर पण कृपा करतात. ज्ञानोबारांनी कृपा केली. महाराज एकदम निर्बुद्ध प्राणी ज्याला बोलता येत नाही, त्याच्या मागे किती हॉर्न वाजवले तर ते कुठे साईड देत नाही, असा जो प्राणी, त्याला बुद्धी नाही, एवढा जड प्राणी असताना त्याच्यावर ही कृपा करण्याचं सामर्थ्य. रेड्यामुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला. 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 शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकाचा माय दर्शने हरेचा सर्वभूती सुखरूपा ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दर्शने हरेचा सर्वभूती सुखरूपा ज्ञानोबा माझा. या जीवावरीच नाही, मनुष्य लोकावरतीच नाही, रेड्यासारख्यावरती कृपा करावी. महिषी पुत्रामुखी बोलविणे श्रुती. कारण रेडा म्हणला होता पण काही लोकांनी डोकं लावलं महाराज. अरे रेडे नावाच्या कुणाच्या तरी मुखातनं ज्ञानोबारांनी वेद बोलवला असं तर्क लावायला कमी नाहीत आपले लोक. लावला लगेच परत निळोबारांनी सांगितलं बाबा तसं नाही, महिषी पुत्रामुखी. म्हैस कुणाचं नाव नाही नाही तर महिलेचं आहे का कुणा? म्हैसाबाई नाही ना? असो, असलं तर राग मानू नका. असू शकते काय. आमच्याकडे रावण महाराज पण आहेत महाराज, असतं. ब्रह्मदेव पण आहेत. ब्रह्मदेव नावाची व्यक्ती आहेत 2-4 असू शकतात. असे असणारे महिषी पुत्रामुखी बोलविणे श्रुती. का?
का कृपा केली त्याच्यावरती? गर्व घालवायचा होता महाराज. का? चांगदेव महाराज सामान्य होते का? ते बी साक्षात परमेश्वराचाच अवतार म्हणावा. 14 वेळा ज्याने यमाला परत पाठवावं, कुणाची हिंमत आहे सांगा? आपल्याला एका झटक्यात एक फटका देतो की काढून टाकतं बाजूला, हे का नाही? एका फटक्यात मोकळा आपण. यमाला सुद्धा यायची गरज नाही, यमदूतच काफी आहेत आपल्याला. पण असं असताना देखील यमावरती ज्याची सत्ता होती असे असणारे चांगदेव महाराज, फक्त अहंकार झाला होता का मी श्रेष्ठ आहे, मी मोठा आहे, असं असताना त्यांना गर्व झाल्यामुळे त्यांचं गर्व हरण करण्याकरता ज्ञानोबांनी त्यांच्यावर कृपा केली महाराज. संत कृपा करतात कशा करता? आपला उद्धार होण्याकरता. ज्ञानोबांनी जीवावरच कृपा केली नाही महाराज, जडावर सुद्धा कृपा केली. केली का नाही? चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गिता सांगती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गिता सांगती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गिता सांगती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गिता सांगती ज्ञानोबा माझा. एकदम उच्च अवस्थेचे असणारे चांगदेव महाराज त्यांच्यासाठी जड भिंत सुद्धा चालवावी लागली. का? चालवली नसती तर त्यांच्यावरती परिणाम झाला नसता. लोक आजकाल चमत्कार को नमस्कार करते हैं, करते का नाही? जय बोलो बागेश्वर बाबा की बोलते ना. कशामुळं? चमत्कार करतात, परिचय देतात. काय तुमची समस्या आहे? आधीच लिहून ठेवतात. हा बोला, तुम्हाला 2 पोर आहेत, 4 एकर शेती आहे, तुमचं बरं होत नाही, तुम्हाला तुमचे मुलं तुमच्यापाशी राहत नाहीत. हो खरं आहे महाराज, खरं आहे महाराज, झालं चमत्कार. चमत्कार केला, नमस्कार. आजकाल लोक चमत्कारलाच मानतात, पण आपल्या साधू संतांनी कुठं चमत्कार केला नाही. ज्ञानोबारांनी कुठं लिहून दिले का मी चमत्कार केला? ज्ञानोबाराला चमत्कार करत फिरले असते तर अजून खूप प्रसिद्धी झाली असती ज्ञानोबारांची, जगात मान्यता प्राप्त होत आहेच, परंतु अजून त्यांची लौकिकता वाढली असती. त्यांनी म्हणले का मी चमत्कार केला? लिहून ठेवले कुठं? नाही लिहिलं, काहीच नाही. ज्या ज्ञानेश्वरीतला ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांनी लिहिली त्या ज्ञानेश्वरीला सुद्धा ज्ञानेश्वरी नाव नव्हतं, त्याचं नाव आहे भावार्थ दीपिका. बरंच साधू संतांनी जन्म घेतला आणि त्याला ज्ञानेश्वरी नाव दिलं, जनाबाईने नाव दिलं, मग त्याचं ज्ञानेश्वरी नाव पडलं. तुकोबारांनी लिहिलं का तुकाराम महाराजांची गाथा? नाही लिहिलं. आपण कसं लिहितो लगेच, आपला फर्स्ट फोटो असतो, असतो का नाही? असं तो भाग वेगळा आहे. परंतु कुणी एक, आता विषय तो नाही, सगळ्यांच्या बाबतीत आहे. ज्ञानोबारायांनी जेवढं काही सामर्थ्यांनी लिहिलं ते सगळं ईश्वराच्या कृपेने लिहिलं, असं म्हणतायत. सद्गुरुनाथांच्या कृपेने लिहिलं. आताचा काळ वेगळा आहे. आता अनेक जण अभ्यास करतायत, त्याच्यावरती चिंतन करतायत, पण ज्ञानोबारायांसारखी ज्ञानेश्वरी परत होती का? नाही होत. कितीही विद्वान झाला तर ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी अलौकिक आहे. असे असणारे ज्ञानोबाराय सगळ्यावरती कृपा केली. विद्वान होते, पंडित होते. महाराज विद्वानाचा गर्व घालवण्यासाठी त्यांना रेड्यामुखी बोलवावं लागलं, गरज नव्हती, परंतु ह्यांचं काय केलं तरी त्यांचं अज्ञान पण जायला तयारच नाही. मग इंजेक्शन द्यावं लागलं, कारण ह्यांना पर्याय नाही दुसरा. महाराज आपण ज्यावेळेस आपल्याला पर्याय राहत नाही तर माणूस काहीतरी उपाय करत असतो. गोळी खाऊन राहत नाही तर इंजेक्शन घेत असतो, पर्याय. मग साधू संतांनी आपल्यावरती कृपा केली, आपल्याला मार्ग दाखवून दिला. कमी कृपा आहे का महाराज? उपकार कमी आहेत का साधू संतांचे? खूप उपकार आहेत.
असे असणारे तुम्ही संत मायेत. आपले आई वडील आपल्यावर कृपा करतात, पण आपल्यावर ती कृपा कितपर्यंत, जोपर्यंत ते म्हातारे होत नाहीत तोपर्यंत. एकदा म्हातारे झाले की ते आपल्याकडनं अपेक्षा करतात की पोराने आता मला सांभाळलं पाहिजे, माझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, ही सगळ्यांची अपेक्षा आहे. पण साधू संतांची तशी नाही. साधू संतांची एकच अपेक्षा, आपण मुक्त व्हावं. कारण का, त्यांना हे जगत बुडालेलं बरोबर वाटत नाही, कुठंतरी पतनाला चाललेलं बरोबर वाटत नाही. म्हणून तुकोबारान म्हणतात, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हे जग कुठंतरी बुडायला लागलेलं आहे. ह्यांची कधी उद्धार होणार नाही. स्वामीजी काल बोलता बोलता बोलले, आपण हजारो जरी जन्म घेतले तरी पुन्हा मनुष्य जन्म भेटेल का नाही सांगता येत नाही, आणि भेटला तर कळेल का नाही सांगता येत नाही. भेटला तर पाकिस्तानमध्ये भेटला तर काय करणार, काय उपयोग नाही. आपल्याला आत्ता नरदेह उत्तम मिळालाय, आणि आपल्याला नरदेह कशासाठी दिलाय, भजना करताच दिलेला आहे. मग साधी कृपा आहे का आपल्यावर देवाची. हे असताना तुम्ही संत माय बाप कृपावंत आहात, असे असणारे तुम्ही कृपा केली, आम्हाला मार्ग दाखवून दिला. कसा आहे तो मार्ग, सोपा आहे. सर्प वाटे चला जाऊ, आहे का नाही. मार्ग दावून गेली आधी दयानिधी संत ते वर्मा सांगितले संते, सोपे वर्मा सांगितले संते, सोपे वर्मा सांगितले संते, सोपे वर्मा सांगितले संते. टाळ दिंडी हाती घेऊन नाता, टाळ दिंडी हाती घेऊन नाता, सोपेवर मामा सांगितले संते, सोपेवर मामा सांगितले संते. टाळ दिंडी हाती घेऊन नाता, टाळ दिंडी हाती घेऊन नाता, सोपेवर मामा सांगितले संते, सोपेवर मामा सांगितले संते. सोपे वर्म आम्हा सांगितले संते, टाळ दिंडी घेऊन हाती नाचा. टाळ दिंडी घेऊन हाती नाचा. असं बी म्हणा चालतंय. तर असं असताना सोपं आपल्याला सांगितलं. आपल्याला योग करायला सांगितलं असता तर, साक्षात पाहिलं तर ज्ञानोबाराय कोण आहेत, योगी आहेत. त्यांची परंपरा कशी आहे, योग्यांचे. आपण कधीही विसरलं नाही पाहिजे, आपण नाथ संप्रदायाचे आहोत, हे लक्षात ठेवा. आपण नाथ संप्रदायातनं चालू आहे. आपली गुरु परंपरा कुठली, नाथांची. पहिले प्रथम गुरु कोण, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला घैनी प्रती, गहेनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोद. रोज म्हणतो पण आपल्याला त्या परंपरेशी काय घेण्यात येणं नाही, कारण आपण तिकडे लक्ष देत नाही ना. नाथ संप्रदाय कुठं जातो. आता बाबा आहेत म्हणून थोडंफार, आपली मचिंद्रनाथांची परंपरा आहे म्हणून, पण आपली परंपरा नाथांची परंपरा आहे. माईक सुद्धा टाईट झाला महाराज. अशी परंपरा आपली. महाराज समजा ज्ञानोबारांनी तेच परंपरा ठेवली असते तर विचार करा, प्रथमतः आपल्याला
भगवे कपडे वस्त्र धारण करावे लागले असते. दुसरं तुम्हाला कान फाडावे लागले असते. हा, नाथ संप्रदायामध्ये असं नाही, पहिलं कान फाडतात आणि तुम्हाला ते कुंडल घालावे लागतात कानात, भस्म लावावं लागलं असतं. आणि एक गुरु एक शिष्य परंपरा होती आपली. अशी असताना मी घातलेत असं स्वामीजी म्हणतात. असं अशी असणारी परंपरा, दिव्य परंपरा आपली. पण ज्ञानोबारायांना म्हटलं ह्या युगामध्ये हे परंपरा म्हणजे जास्त प्रसार होणार नाही त्या परंपरेचा, आणि सगळ्याला जमणार नाही. गृहस्थी लोक कुठे जातात महाराज? आता संन्यासी लोक संन्यासी राहिनात. म्हणजे स्वामीजी म्हणतात ब्रह्मचारी राहा, म्हणजे आपल्यासारख्याला हो ते राही नाहीत. ते म्हणतोय तुम्हाला, लक्ष देत नाही तुम्ही. विठाल विठाल कारण आता आपण ब्रह्मचारीच आहे ना. जोपर्यंत लग्न झालं नाही तोपर्यंत ब्रह्मचारी, लग्न झालं की ग्रहस्थी, पुन्हा वानप्रस्थ, पुन्हा संन्यास घ्यायचा आहे म्हणले बाबा. असं असं तर अशी असणारी दिव्य परंपरा ज्ञानोबारायांची. ज्ञानोबारायांना म्हटलं योग करायला कठीण आहे. योग कसा आहे? कठीण आहे का नाही? योगाची या वाटा जे निघाली गा सुबटा, तया दुखाची या भाटा भागाला. हा, योग करायला निघाला महाराज. एक महाराज योगाला बसलाच महाराज, आपल्यातला 4 तास बसला, कडक योग केला महाराज. पाणी नाही काय नाही, मग आसन टाकलं आणि बसला महाराज. योग झाला त्याचा. काय बघताय माझ्याकडं? आकडूनच बसला, दवाखान्यात न्यावं लागलं. योगायोग झाला ना, नीट झाला नाही. योग सोपा नाही. आजच्या काळामध्ये योग करणं कठीण आहे. कारण आहार, योग याग विद्धी येणेनो ही सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. मग तसा ज्ञानोबारांना तसं म्हणायचं नाही की बाबा योग चांगला नाही. योग चांगलाच आहे, परंतु सर्वसामान्याला जमणार नाही. ज्याला जे जमल तेच करावं. मला 1 भाकर जाती तर 1च भाकर खावी, 4 भाकरीचा हट्ट करू नये, मग सकाळी पळावं लागतं. तसं जे जमतंय ते करावं. तसं ज्ञानोबारायांना लक्षात आलं ह्याला काय औषध लागतं, त्याला काय औषध लागतं, त्याला काय औषध लागतं. ते औषध देण्याचं काम साधू संतांनी केलं. म्हणले हे तर मार्ग सोपे नाहीत, अतिशय कठीण असणारे मार्ग आहेत. नामा मने तारिले पतित, नामा मने तारिले पतित, नामा मने तारिले पतित, नामा मने तारिले पतित. भक्ती केली ख्यात ज्ञान देवे, भक्ती केली ख्यात ज्ञान देवे, भक्ती केली ख्यात ज्ञान देवे, भक्ती केली ख्यात ज्ञान देवे. नामा मने तारिले पतित, भक्ती केली ख्यात ज्ञानदेवी. वा, भक्ती केली ख्यात ज्ञानदेवी. सोपं सोपं सांगितलं ज्ञानोबारांनी. काय करा? नामजप करा, अखंड भगवंताचं नाम कर, नामस्मरण करा. का? ज्ञानोबारांची ती परंपरा असताना ज्ञानोबारांनी पताका घ्यावं. आणि ज्ञानोबारांनी निर्गुण उपासक असताना सगुणाची भक्ती करावी महाराज. आहे का नाही? नाथ संप्रदायाची कशी आहेत? निर्गुण उपासक आहेत का सगुण उपासक आहेत? सांगा ना. बर, नाही नाही, आपण मूर्तीचे वगैरे पूजा करतो. साधू संन्यासी जास्त मूर्तीला वगैरे ह्याला जास्त वेळ देत नाही. योग साधना वगैरे त्यांच्याकडे चालली जाते. पण ज्ञानोबारांनी आपल्याला सगुण रूपाची भक्ती शिकवली. काय सांगितलं? देवाला पाहिलं, हट्टाच्या पोटी देवाला उभं केलं, आणि जो अमूर्त असणारा परमात्मा आहे त्याला मूर्त केलं महाराज. आणि त्याचं रूप पाहिलं. कसं आहे रूप? रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी, तो हा विठ्ठल बरवा. मला ही भक्ती खूप आवडते. ज्ञानोबाराय म्हणले मला अजून काय आवडतं तर पंढरपूरला जायला आवडतं. माझ्या जीवीची आवडी, माझ्या
ज्ञानोबाऱ्यांनी पताका घ्यावं, पंढरपूरची वारी करावं, सगुणाची भक्ती करावं. ज्ञानोबाऱ्यांनी सगळ्याला मार्ग दाखवत चालावं. किती कृपा आहे ज्ञानोबाऱ्यांची, खूप कृपा आहे महाराज. सगळ्यांवरती कृपा केली. ज्ञानोबाऱ्यांनी सगळ्यांना म्हणले, या रे लहान थोर, या ते भलता नारी नर. हा, या सगळे या, मूड पापी जैसे तसे कसे या, आणि चला पंढरपूरला जाऊ. काय नाही, फक्त भगवंताचं भजन करा. आणि ते कसं आहे भजन? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा मधली चाल म्हणा. तुम्ही संत माय बाप कृपावंत, 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवानु, अवतार तुम्हा धराया कारणा, अवतार तुम्हा धराया कारणा. कायमी पतित कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवानु, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उधराया जन जड जीवा, उधराया जन जड जीवा, उतराया जन जड जीवा, उतराया जन जड जीवा, उधराया जन जड जीवा, उतराया जन जड जीवा. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया हल विठ्ठल विठ्ठल. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. तुम्ही कसे आहात? संत आहात. तर संत कुणाला म्हणायचं? सरळ सरळ सांगायचं झालं, जो अखंड भजन करतो, अखंड परमात्म्याचं चिंतन करतो, ज्याच्या हृदयामध्ये ईश्वराचं वास्तव्य आहे, त्यांना संत म्हणावं. हां, तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत,
नक्की काही ताना टोना काही ताना टोना गाहेत विठ्ठल काही ताना टोना काही ताना टोना तेचे संत ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा फक्त हेतू भजनच आहे, भगवंताचं नामस्मरणच आहे, बाकी काही नाही. आणि देवाला काय लागतं? भजन लागतं महाराज. हा तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळा जाते. हा काय तुमचं थोरपण जाळायचं आहे का काय? तुकोबर आहे म्हणतात. इथं फक्त भजन प्रमाण आहे, अखंड भगवंताचं स्मरण करणं. आवडे देवासी तो ऐका प्रकार 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 नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी गोपी चंदन तिळा नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी तुळशी माळ गळा गोपी आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. जे देवाला आवडतं तेच साधू संत करतात. अखंड भगवंताचं भजन साधू संत करतात. अखंड म्हणजे किती? अखंड खंडेन जीवन रामकृष्ण नारायण. महाराज जसा आपण श्वास घेतो तसं भगवंताचं भजन साधू संत करतात. तुकोबार आहे तर इतकं भजन करतात, इतकं भजन करतात. नेगे 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 माझी वाचा विसावा माझी वाचा विसावा तुका म्हणे हवा तुका म्हणे हवा 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 साधावा नेगे 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 माझी वाचा विसावा माझी वाचा विसावा तुका म्हणे हवा तुका म्हणे हवा 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 साधावा. अखंड भगवंताचं नामस्मरण करतात. तुकोबारा म्हणतात जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. जसं एखाद्या माशाला पाण्यातनं बाहेर काढावा, मासा नाही मासोळी, मासोळी वेगळी आणि मासा वेगळा. आता ते कोकणात गेल्यावर कळतं. मी गेलतो म्हणून मला माहित आहे. मासा काय असतो? पाण्यातनं बाहेर काढल्यानंतर थोडा वेळ जिवंत राहतो म्हणे बाबा. पण मासोळी अशी आहे की पानाच्या बाहेर काढल्या कल्ल्या क्षणभरात तिचा प्राण जातो. तिला म्हणावं मासोळी. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 काय तुकोबारांचं बारीक बारीक चिंतन आहे बघा ना. कसं कसं लक्ष ठेवलंय तुकोबारे. उदाहरणं पण असे देतात तुकोबाराय. म्हणलं काय बारीक उदाहरण आहे. तर असं असणारं भगवंताचं नाम जप अखंड करतात. अखंड खंडेन जीवन रामकृष्ण नारायण. त्याला संत म्हणावं. तसे तुम्ही संत आहात, कृपावंत आहात. जडजीवाचा उद्धार केला, जीवांचा उद्धार केला, सगळ्यांचा उद्धार तुम्ही केला म्हणून तुम्ही कृपावंत आहात. कुठलीही अपेक्षा संतांच्या ठिकाणी नाही. म्हणून तर एकनाथ महाराज म्हणतात ना, कृपाळू उधार
माझा ज्ञानेश्वर कृपाळोदार माझा ज्ञानेश्वर कृपाळोदार माझा ज्ञानेश्वर कृपाळोदार माझा ज्ञानेश्वर कृपाळोदार दया नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार न पाहे आधी कुणाचा विचार न पाहे आधी कुणाचा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. ज्ञानोबाराय कृपाळू आहेत, उदार आहेत का रे? किती कृपाळू आहेत महाराज. ज्ञानोबारायला या आळंदी क्षेत्रामध्ये राहत असताना अतिशय कठीण अवस्थेत राहावं लागलं महाराज. परीक्षा द्यावी लागली. साधू बनणं सोपं नाही आणि साधू होऊन जगणं बी सोपं नाही महाराज. अखंड जागं राहावं लागतं साधूला. कधी काळ आपल्यावरती घालेल, माया आपल्यावरती कधी झडप घालेल सांगता येत नाही. ज्ञानोबाराय असताना आळंदीमध्ये साक्षात परमेश्वराचा अवतार, महाविष्णूचा अवतार असताना देखील ज्ञानोबारायला त्रास सहन करावा लागला. भिक्षा मागायला गेले की भिक्षा दिल्यानंतर भिक्षा घेऊन येताना वाटेमध्ये त्यांची भिक्षा घेतली जायची, ती भिक्षा सांडली जायची. त्रास द्यायचा ज्ञानोबारायांना, खूप त्रास दिला महाराज. तरी ज्ञानोबारायांनी त्यांच्यावर कृपा दृष्टीच ठेवली. सांगा, जे ज्ञानोबाराय काय करू शकले नसते सांगा? नसतं. ज्ञानोबाराने योग दृष्टीने जर पाहिलं असतं तर तिसरा डोळा उघडला असता तर भस्म झाले असते. पण ज्ञानोबाराने तसं केलं नाही, करुणा दृष्टी ठेवली. अरे अरे देवा, जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्ञानोबाराय किती कृपाळू आहेत पहा. ज्ञानोबारायांना त्रास दिला, ज्ञानोबाराने कधी दुःख व्यक्त केलं नाही. ज्ञानोबारायांना लोकांनी चिखल फेकला महाराज. भिक्षा पात्रामध्ये चिखल फेकला, भिक्षा पात्र फाडून टाकलं. पडलेली भिक्षा, धुळीतली पडलेली भिक्षा परत घेतील म्हणून त्याला पायाने इकडं तिकडं करून टाकलं महाराज, मातीत मिसळून टाकलं. सांगा, आज आपण हे सण करू का? आपण आज आपल्याला एखाद्याने आपल्याला जरी म्हणलं ए बुवा इकडून जा रे, तरी आपण त्याच्यावर डायरेक्ट धावत जातो. का रे, तुला काय वाटलं धोतर घातलं म्हणून काय मी काय असं तसं आहे का? असे महाराज मंडळी म्हणतात आजकालचे. पण अशी नाही नम्रता. नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंद. कारण ज्ञानोबारायांचा इतिहास पहा, ज्ञानोबारायांची स्थिती पहा. कसे होते ज्ञानोबाराय, कसे होते तुकोबाराय. असे असणारे ज्ञानोबाराय एवढा त्रास दिला, पण ज्ञानोबाराने त्यांना कधी काही बोलले नाही. तसेच जायचे, उपाशी राहायचे, पाणी पिऊन राहायचे, पण राहिले. एक दिवशी तर महाराज कहरच केला लोकांनी. ज्ञानोबारायला रागच येत नाही, काय करावं. ब्राह्मण लोकांना वाटलं जरा काहीतरी चमत्कार केला पाहिजे. एक दिवशी मुक्ताबाईला मांडे खावे वाटले. खूप दिवस झालं मांडे खाल्ले नाहीत. मांडे खावं म्हणून खापर आणायला गेली कुंभारांच्या घरी. आणि ओ कुंभार काका, अहो आम्हाला मांडे बनवायचे, जरा खापर देता का? बिचारा कुंभार चांगला होता. कुंभाराने ते खापर पण दिलं, फुटकं तुटकं दिलं, पण दिलं. पण वाटमध्ये कोण भेटले? इसोबा खेचर भेटले. इसोबा खेचर भेटल्यानंतर म्हणले, ए मुक्ते, कुठं चाललीची खापर घेऊन? तुला सांगितलंय ना या रस्त्याने यायचं नाही.
परत परत कशाला येतेस इकडं? अरे तुमची सावली पण ना आपल्यासाठी आमच्यासाठी अशुभ आहे. चालू इथून. घेतलं खापर इसकटून महाराज, तुडवलं पायदळ, चुरा केला त्याचा. मुक्ताबाई राग राग रडत रडत आपल्या कुटियामध्ये गेली, सिद्धबेटामध्ये. ज्ञानेश्वर महाराज बसलेच होते, ज्ञानोबाराय बसलेच होते. काय झालं मुक्ते, काय रडतीस? ज्ञानदादा, मी आज मला मांडे खावे वाटले म्हणून मी खापर आणायला गेले, पण मी खापर आणत असताना विसोबा खेचराने माझ्या हातातून इसकाटून घेतलं. दादा, इसकाटून घेतलं ते घेतलं, मला मारलं पण, आणि ते खाली टाकलं, तुडवलं, त्याचा चुरा केला. महाराज लहान बाळ आहे, 7-8 वर्षाची मुक्ताबाई. ज्ञानोबारायांना एकदम खूप राग आला. खूप म्हणजे काय, इतका राग आला, इतका राग आला. ज्ञानोबारायला राहवलं नाही. मुक्ता, तुला खायचंय ना मांड, चल तयारीला लाग. महाराज ज्ञानोबाराने आपली अग्नी प्रज्वल केली. सगळ्या नसाच्या नसा अशा पुळू लागल्या. हेही बघायलाच आले होते. सोबा खेचर कसं करतात बघू तरी. बघितलं महाराज, एका फट्टीतनं ज्ञानोबाराचं अंग असं तप्त झालेलं, एकदम लोहा कसं गरम करतो, लाल भडक ज्ञानोबाराचं अंग झालेलं, आणि त्याच्यावरती मुक्ताबाईने मांड बनवली. त्यावेळेस त्यांना अरे अरे कळलं, हे ज्ञानोबाराय सामान्य नाहीत. आणि त्यावेळेस ते कुटियात शिरले, आम्हाला बी मांड पाहिजे. ज्यावेळेस जेवायला बसले त्यावेळेस, पण ज्ञानोबारायांनी त्यांचा तिरस्कार नाही केला. ज्ञानोबारायांनी प्रसाद दिला महाराज. हां, आणि त्यांना सुद्धा त्याच दशेला पोचवलं, त्याच अवस्थेला पोचवलं. आणि तेच विसोबा खेचर नामदेवरायांचे गुरु झाले. सामान्य का, ज्या माणसाने त्रास द्यावा त्या माणसाला भगवंताची प्राप्ती करून देणारं कोण आहे सांगा बरं जगात? आहे का? कोणी नाही. आज आपल्याला कोणी जर टार्गेट केलं तर आपण त्याला टार्गेट करतो, पण ज्ञानोबारायांची दृष्टी, कृपा महाराज सर्वसामान्यावर होती. म्हणून कृपाळू आहेत ज्ञानोबाराय. म्हणून तर ज्ञानोबारांना सगळे कृपाळू म्हणतात. कृपाळू सज्जन तुम्ही संत, आहे का नाही? कृपाळू उधार माझा ज्ञानेश्वर. कशामुळं? एवढी कृपा फक्त कुणाकडेच नाही, ज्ञानोबारायकडेच आहे. म्हणून तुम्ही संत माय आहात. म्हणजे ज्ञानोबाराय सामान्य नाहीत. बापाचंही काम ज्ञानोबाराने केलं आणि आईचंही काम ज्ञानोबाराने केलं, म्हणून तुम्ही माय बाप आहात. आता याच्यावर बोलतं भरपूर येतं, पण आता आपल्याला वेळ नाही. इथं घड्याळ पुढे चाललेलं आहे. कसे माय बाप आहेत? कारण आपल्यासारख्या अनाथाची ज्ञानोबाराय माय आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. ज्ञानोबाराय अनाथाची माय आहे महाराज. ज्ञानोबाराय आपली माय आहे. एकेकाचा प्रसंग आहे का, आळंदीत आल्यानंतर आपल्याकडे काय होतं, आपण कसे आलो, कसे राहिलो, आपल्याला ज्ञानोबाराने कसं सांभाळलं, हे जर दृष्टी पुढे आणलं तर आपल्याला रडू येईल. कधी कधीचे दिवस आठवा, काही नसतं आपल्याकडं, आपण सहज बॅग घेऊन येतो गावाकडनं. पण ज्ञानोबाराय कसे, मूड कसा का असं ना, ज्ञानोबाराय आपल्या खुशीत घेतात. फक्त श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. श्रद्धा नसेल तर कृपा होत नाही. ज्ञानोबारायने आपल्याला सांभाळलं महाराज. कशी काय असं ना, ज्ञानोबाराय माय आहेत. माईला 10 बी लेकरं असू द्या आणि 4 बी लेकरं असू द्या, समानच असते. आपणच भेद करतो, माईला ते आवडतं आणि हे नाही आवडत, माईला धाकटले आवडतं म्हणतात लोक. तसं काय नसतं. अरे ज्या माईला पहिल्या लेकराला प्रसूती देताना जेवढ्या वेदना होतात तेवढ्याच 10व्याला बी होतात. म्हणून त्याला सर्व लेकरं सारखेच आहे, फक्त माया दाखवत नाही माय. आता एखादा येडा गबाळा लेकरू असतो, माय म्हणते मग घ्यायला जरा जास्त जवळ करते, कारण ते खात नाही, त्याला स्वतःहून खाऊ घालावं लागतं. म्हणून असं नाही की माईचं तिच्यावरच प्रेम आहे. जो माणूस स्वतः खाऊ शकतो त्याला काय माय खाऊ घालायची जरूरत आहे का? नाही. तसं आपली ज्ञानाबाई आपण येडे बनून राहायला पाहिजे आळंदीत. ज्या दिवशी तुम्ही ज्ञानोबारायांच्याच चरणावरती अवलंबून राहाल, त्यांच्याच वलयाखाली राहाल, विश्वास ठेवून राहाल, ज्ञानोबाराय माझं हित करतील, ज्ञानोबाराय माझं हित करणारच, एवढा विश्वास पाहिजे की अखंड फक्त भजन केलं पाहिजे. त्या दिवशी ज्ञानोबाराय कृपा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असणारे ज्ञानोबाराय कृपाळू आहेत.
आणि संत आहेत महाराज तुम्ही. असे असणारे तुम्ही संत अखंड अजूनही भजन ज्ञानोबाराय करतात समाधीत. वर्णन आहे का नाही महाराज? ज्ञानदेव घेतली दान, ज्ञानदेव घेतली दान, हृदय धरोनिया दान, हृदय धरोनिया दान, समाधी बैसला निर्वाण, कीर्तन करीतो समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. ज्ञानोबाराय अजूनही भजन करतात, संत आहेत, संत पदाला गेलेले आहेत, तरी ज्ञानोबाराय ज्ञानदेवा घेतली दान, हृदय धरुनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. अजूनही ज्ञानोबाराय कीर्तन करतात. म्हणून आपण बी अखंड भजन केलं पाहिजे ना. म्हणून ज्ञानोबारायने आपल्याला सोपा मार्ग सांगितला. भजन करा, अखंड भजन करा, परमेश्वराचं नाव घ्या, रामकृष्ण हरी म्हणा. महाराज काही कमी पडणार नाही, फक्त विश्वास भाव पाहिजे. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त. हा एवढे झाले तरी हा झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू हातात का. हा एवढंच द्या. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाला अजून बी दुष्काळ आहे, पण पैशाचा नाही, कारण लक्ष्मी त्यांच्या पायाजवळच आहे. कशाचा आहे? भाव. भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे. तुम्ही काही करा, भावाने भजन करा, तुम्हाला देवाची प्राप्ती होते. तुम्हाला काय येवो, शास्त्र येवो न येवो, तुम्ही मोठे बना, पैसा कमवा न कमवा, देवाला काही फरक पडत नाही. देवाला फक्त भाव पाहिजे तुमचा. भाव. महाराज एक वारकरी आहेत पंढरपूर, भीमदादा म्हणून. आता परवाचीच गोष्ट आहे. भीमदादा परवा चलता चलता गुडघ्याला लागलं, रक्त निघालतं. आत्ताच पण आळंदीत भेटले. म्हणलं दादा काय झाले, पाय फुटलंय पार, कुठं जात आहे? प्रदक्षिणा करतोय. म्हणलं बसायचं. डॉक्टरने सांगितलं फिरू नका. कुठं फिरताय? नाही म्हणे, प्रदक्षिणा केल्याशिवाय कसं काय. चालले पुढं, थांबले बी नाही. रक्त निघतंय असं सांगतंय. आणि परवा मोडेकर बाबांकडे गेलो. आमच्या मोडेकर बाबांचा एक डोळा कामात न गेला, आमच्या बाबांचा, म्हणजे कामच करत नाही, पाणी गळते. आणि परवा दिवशी बाबा विष्णू सहस्त्रनाम म्हणत होते. पाणी तर गळते डोळ्यातनं, त्रास व्हायलाय. अजून 2-3 विकार आहेत बाबांना, झालेत चालू आता. तरी बाबा असं घेऊन बसलेत, कारण 4 वाजता कीर्तन आहे, घाटावरती जायचं आहे. बाबांच्या डोळ्यातनं पाणी येते. सहज गेलो बाबांचं तिथे, शंकरनाथ बाबांकडे गेल्यानंतर बसलो बाबाजवळ. बाबा म्हणले कसं आहे, बरं आहे का वगैरे, सगळं झालं. पाणी गळते. म्हणलं बाबा पाणी गळते डोळ्यातनं. हां म्हणे, जरा आता ते 108 पारायण करायचं ना, म्हणून 167 करणार आहे म्हणे मी आज. म्हणलं बाबा एवढे कशाला? नाही म्हणे, नाही केलं तर मला मग कसं व्हायचं माझं, देवाने दिले दृष्टी तर करायला पाहिजे. म्हणलं बाबा डोळ्यातनं पाणी येते तुमच्या, डोळे झाकून करा, तुम्हाला तर पाठ आहे. नाही म्हणे, डोळ्याखालनं अक्षरं गेले पाहिजे. मला तवाच रडू आलं. म्हणलं काय आता, जे ते महात्मे आहेत, आपण त्यांचं काय आपल्याला कळणार नाही, कारण आपण तेवढ्या अवस्थेला पोचलोच नाही. 2 मिनटं बोलले, मग मी निघून आलो. डोळा असा लाल भुंद झालेला रक्तासारखा, पाणी गळतंय. जेवढ्या असताना भजन करतात. म्हणे देवाने मला प्राण दिलाय, मी अजून जिवंत आहे, तोपर्यंत मी भजन केलंच पाहिजे, हे आपलं माझं कर्तव्य आहे. हे बाबांचं वाक्य आहे कालचं. देवाने आपल्याला देह दिलाय तर त्याचा उपयोग झाला पाहिजे. असे अखंड भजन केलं पाहिजे महाराज. साधू संतांनी आपल्याला सोपा मार्ग दाखवून दिला. नामस्मरण करा, सगळं प्राप्त होईल तुम्हाला, फक्त भाव धरून. म्हणून असे असणारे ज्ञानोबाऱ्यांनी आपल्याला पंढरपूरची वाट दाखवून दिली. त्या ज्ञानोबाऱ्यांचा आज समाधी उत्सव आहे. आणि ते कसेच कृपाळू आहे. तुम्ही संत माय बाप आहेत आपल्याला. बघा आपण अनाथ आहे सगळे लेकरं, पण अनाथाचा स्वीकार सुद्धा ज्ञानोबाराय करतात. आपल्याला सांभाळतात, आपल्याला मोठं बनवतात. महाराज आळंदीत लेकरं कशी येतात तो, जे गावाकडे चालत नाहीत ते इकडं हुशार आहेत, ते गावाकडे ठेवतात लोक. आणि जे काय 10वी नापास 8वी नापास, ज्याला काहीच येत नाही, ना गाणं येईन ना त्याला काय टाळ वाजवायला त्याला, चल आळंदीला जा आणि बाबा एवढा पोरगा सांभाळा बरं का. आता बाबांनी काय करावं, बाबांनी सांभाळायचं. काय ऐकतच नाही म्हणे पोरगा, हे निस्ता टपुरी झालंय, ह्याला पहिलं घेऊन जा बाबा, म्हणजे बाबांनी सांभाळायचे. आणि हुशार घरी कामाला. हुशार विद्यार्थी कुचित येतात तिथं.
असे असणारे सुद्धा आळंदीत ज्ञानोबाराय सांभाळून घेतात, साधू संत सांभाळून घेतात. घुले बाबा बोलायचे म्हणे, चांगल्या विद्यार्थ्याला तर कोणीही शिकवल, पण ज्याला काहीच येत नाही त्याला शिकवणं हा पुरुषार्थ आहे. ज्याला पाठांतर होते त्याला पाठ कोण बी करून घेईल, पण ज्याला होत नाही त्याच्याकडनं पाठांतर करून घेणं विशेष आहे. असं आहे, साधू संत कृपा करतात, कसा काही ना त्याला शिकवतात, मोठं बनवतात. म्हणून तुम्ही कृपाळू आहेत, तुम्ही सज्जन आहेत, तुम्ही संत माय बाप कृपावंत असे असणारे तुम्ही संत आहेत, माय बाप आहेत. असे असणारे तुम्ही संत असताना तुमची जागा वैकुंठामध्ये भगवंताच्या समवेत आहे, समान आहे. असे असणारे तुम्ही संत आहात. तुमचं काय वर्णन करणार? कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. तुमची कृपा, उदारता, तुमची दया ही अलौकिक आहे. तुम्ही जी कृपा करता ती विशेष आहे. असे असणारे तुम्ही कृपावंत आहात. मी काय तुमचं वर्णन करणार? वर्णन करता येत नाही. तरी पण तुकोबाराय म्हणतात, तुमचा अवतार आहे उद्धार करण्याकरता. सांगायचं झालं, जड जीवाचा उद्धार करण्याकरता तुमचा अवतार आहे. अवतार तुम्हा धराया कारण. तुम्ही येताच याच्याकरता, फक्त कृपा करण्याकरता, जडांचा उद्धार करण्याकरता. कारण आमचा उद्धार आम्ही स्वतः करू शकत नाही. आमचं तेवढं सामर्थ्य नाही, आमच्याकडे तेवढी शक्तीही नाही. महाराज, देव येतो पण बोलवल्यानंतर येतो. आपल्याला यावंच लागतं. पण साधू संत येतो हिताचा कळवळा, पडते हाती म्हणून काळा. या काळाच्या तोंडामध्ये चाललेत आणि ह्यांचं भविष्य मात्र अतिशय दुर्दैवी आहे. ते फसतील, अडकतील आणि अखंड ह्या प्रपंचाच्या जाळ्यामध्ये, विश्वाच्या चक्रामध्ये फिरत 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 राहते. आहे का नाही? अखंड काय पशुवत आपलं जीवन होईल. महाराज, हे परमार्थ पुढल्या जीवनात नाही. आपल्याला कुत्र्या मांजराच्या जीवनात मिळणार आहे का? असं आहे का कुठं? चार कुत्रे भेटले आणि म्हणले चला अरे आता आपण भजन करूया, चला काकड्याला. असं होत नाही. गावचे बैल कधी येतात का कीर्तनाला? येत नाही, कारण त्यांना तशी बुद्धी नाही. पण आपल्याला बुद्धी दिली, विवेक दिला, आपल्याला खरं खोटं, सत्य असत्य सगळ्याची जाणीव दिली. आपल्याला सगळं कळतं. तुमची कृपा आहे महाराज साधू संतांची. तुमचा जडा जीवावरती उद्धार करण्याकरता तुम्ही येतात. हां, तुम्ही आलाच, तुम्ही जडावरती उद्धार केला, जीवावरती उद्धार केला. आपण हे पहिलं पाहिलेलंच आहे. आणि तुम्ही काय केलं? सुख वाढवलं, सुख. कारण का सुखी नाही का आपण? आपण आहे सुखी, पण संसारातल्या सुखाला सुख मानतो. पण संसारातलं कसं सुख आहे? क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे, टिकणारं नाही, बाद होणार आहे आणि बदलणार आहे. सुख आपलं स्थिर राहत नाही. काहींचं सुख, काहीचं प्रेम आई वडिलांवरती असतं. तोच मुलगा मोठा झाला की त्याचं प्रेम कुठं जातं? पत्नीवरती जातं. काही काल निघून गेला तेच प्रेम पुत्रावरती जातं. काही काल गेल्यानंतर ते
नातवावरती जातं म्हणजे बदलत राहतं. हे सुख नाही, क्षणाक्षणाला जे बदलते ते सुख नाही. पण तुम्ही सुख आम्हाला दाखवून दिलं. सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचा आगर कोण आहे तर पंढरीनाथ आहे, भगवंताचं नाम आहे. तुम्ही ती अखंड घ्या. हे कोणी सांगितलं आपल्याला? साधू संतांनी दाखवलं की ह्याच्यात सुख आहे. प्रपंचात दुःखच आहे. आता वेळ नाही आपल्याला, संपला वेळ. प्रपंचात दुःखच आहे. हां, सगळं दुःख असल्यामुळं तुम्ही सुख वाढविला धर्म वाढवला. धर्म म्हणजे सदाचार आहे का नाही? सदाचाराने वागणं आपल्याला कुणी शिकवलं? साधू संतांनी शिकवलं. हां, कुळाचार नाम विठोबाचे. भगवंताच्या नामाचं महत्त्व कुणी वाढवलं? साधू संतांनी वाढवलं. आपल्याला काय महत्व होतं? पंढरपूर कुठं आहे काय नाही काही माहीत नव्हतं, पण आपल्याला साधू संतांनी दाखवलं पंढरपूरत आहे. भीमा तिरी एक वसई नगर, त्याचे नाव पंढरपूर, त्याचे मुकासी 4 भुजा त्याची, पाहिला 16,000 असा असणारा देवत आपल्याला दाखवलं. पांडुरंगाच्या नामाचं महत्त्व कुणी वाढवलं? तर साधू संतांनी वाढवलं, आपल्याला दिलं. म्हणजे तुमची कृपा आहे काय? असे असणारे तुम्ही साधू संत आहात. तुमची काय मी कीर्ती वाहणार, काय तुमचं वर्णन करणार? वर्णन करू शकत नाही. परंतु सांगायचं झालं तर तुमचे गुण कसे आहेत ते अभंगाच्या शेवट चरणात. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तुमचे तुम्ही जगे संत जन, तुमचे तुम्ही जगे संत जन, अवतार तुम्हाला राया कारण, अवतार तुम्हाला राया कारण, अवतार तुम्हाला राया कारण, अवतार तुम्हाला राया कारण. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन. चंदनाच्या अंगामध्ये जे जे गुण आहेत, चंदनाच्या ठिकाणी जे जे गुण आहेत, ते सर्व गुण साधू संतांच्या ठिकाणी आहेत. चंदन जसं शीतल आहे, स्वतःचा सुगंध दुसऱ्याला देतो, ते सगळे गुणात आपण पाहूया नंतर. ते सगळे गुण मात्र साधूच्या संतांच्या ठिकाणी आहेत. म्हणून तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. यथामती यथावकाश. जसे पंढरीनाथाने कृपा केली तशी आपण सेवा केलेली आहे. नाहीतर मी कसं आहे, मी ना तरी बालक बोबडा बोले, वाकुडा विचुका पाऊले, चूज माऊले रिजे जीवे. आम्ही काय तेवढा विद्वान नाही किंवा एवढं शास्त्र आपल्याला पठण नाही, पण साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं, पंढरीनाथाच्या कृपा आशीर्वादानं आपण ह्या कीर्तनावरती विचार केला, ह्या अभंगावरती विचार केला. झालेली सेवा पंढरीनाथाच्या चरणी अर्पण करतो, सद्गुरुनाथांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण वेळ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज